इथे यायच्या आधी मला सांगण्यात आलं की महाराष्ट्राच्या तरुणांच्या संघटनेमध्ये ज्यांनी अनेक वर्ष काम केलं, युवक काँग्रेस अध्यक्ष, सचिव, अन्य पदाधिकारी अशा सगळ्यांचं आज या ठिकाणी संमेलन आहे. आम्ही सगळे भेटलो आहोत आणि एकमेकाच्या संबंधीच्या आठवणी या सांगणार आहोत. आणि तुम्ही या, पण इथं आल्याच्या नंतर महाराज संस्कार करतात आणि तुमच्या आठवणी तुम्ही विसरून गेलेला. ठीक आहे, तुम्ही सगळेजण आपल्या आयुष्याचा उमेदीचा काळ युवक काँग्रेसच्या संघटनेसाठी तुम्ही दिला. अनेक वर्ष काम केलं. आज कुणी कोणत्या पक्षात असेल नसेल, पण लोकांच्याच आहेत, सामान्य लोकांच्याच. आणि लोकांची बांधिलकी ही जाणीवपूर्वक तुम्ही लक्षात ठेवली आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मलाही माझे काही दिवस आठवले. 1958 साली वयाच्या 18व्या वर्षी मी बारामतीतनं पुण्यामध्ये शिकायला आलो. बारामतीला कॉलेज नव्हतं. आणि आल्याच्या नंतर युवक चळवळीमध्ये सहभागी झालो. 4 वर्षांनी मी पुणे शहर युवक काँग्रेसचा प्रमुख झालो. त्याच्यानंतर 5 वर्षांनी महाराष्ट्राचा प्रमुख झालो आणि देशाच्या युवक संघटनेत सहभागी झालो. त्यावेळची स्थिती वेगळी होती. जी राष्ट्रीय युवकांची संघटना जी होती त्याचं प्रमुख इंदिरा गांधी होत्या आणि आम्ही सगळे सभासद. मला असंच आहे, एक दिवशी इंदिराजींना आम्ही विनंती केली की आम्हाला जवाहरलाल नेहरूंना भेटायचं. पंडितजी होते तेव्हा. इंदिराजींनी एक मीटिंग ठेवली युवकांच्या अध्यक्षांची आणि त्या मीटिंगला जवाहरलाल नेहरू येतील असं आम्हाला सांगितलं. आम्हाला धक्का बसला. आम्ही सगळेजण विचार करायला लागलो की आपल्या आयुष्यात ही फार मोठी संधी आहे. आपण काही प्रश्न पंडितजींच्या समोर मांडू. शेतकऱ्यांचे असतील, तरुणांचे असतील. 3 वर्षी हे दिल्लीचं नेहरूंचं निवासस्थान होतं. तिथेही बैठक होती. आम्ही सगळे बैठकीला गेलो. सगळ्यांनी ठरवलं होतं मी काय बोलवायचं, दुसरं कोणी काय बोलवायचं. आणि त्याप्रमाणे तयारी झाली गेलं. पंडितजी आले आणि काय बोलायचं हे विसरून गेले. पण त्याची फसायची
एवढी उत्सुकते की आमच्या थोडंसं वाक्य होतं. अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. पण आनंदाची गोष्ट होती की त्या काळात इंदिरा गांधी या योग संघटनेच्या प्रमुख होत्या आणि त्यांच्यापासून आम्हाला खूप शिकायला मिळालं. इंदिराजी या देशाचं नेतृत्व करायला निघाल्या आणि त्यांची एक आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला ऐकायला मिळाली. इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर राहिल्या आणि त्यांची विजिट रशियाला होती. रशियाला इंदिरा कुमार गुजराल हे अँबॅसेडर होते. इंदिराजी गेल्या साधारणतः एक प्रथा आहे, एखाद्या देशाचा प्रधानमंत्री तुमच्याकडे आल्याच्या नंतर त्या लेवलचा तुमच्या देशाचा दुसरा पदाधिकारी यांनी त्यांचं स्वागत हे करायचं असतं. इंदिरा गांधी मॉस्कोला उतरल्या. त्यांच्या स्वागताला वरिष्ठ नेता नव्हता रशियाचा, काही अधिकारी होते. गुजरातांच्याकडून ही गोष्ट ऐकली आहे. गुजरात हे अँबॅसेडर होते. त्यांनी इंदिराजींचं स्वागत केलं. इंदिरा अस्वस्थ दिसली, पण त्यांचं स्वागत त्यांच्या लेवलच्या व्यक्तीने केलं नव्हतं. त्यांनी सांगितलं गुजरातना की इंडियन एम्बॅसी जिथं आहे तिथं जायचं. इंडियन एम्बॅसी रशियाची मोठी आहे, तिथं भारतीय अधिकारी असतात. इंदिरांनी सांगितलं की तिथं जायचं. गाड्या आपल्या अम्बॅसेडरच्या घरी गेल्या. इंदिराजी तयार झाल्या आणि सांगितलं गुजरातना इथं जे कुटुंबाचे लोक राहतात त्यांच्यातली जी लहान मुलं आहेत त्या सगळ्यांना बोलला. 9 मुलं होती आणि इंदिरा गांधी तिथं त्या मुलांच्यावर खेळायला लागले. रशियाचे राष्ट्रपती हे स्वागतासाठी एकाच ठिकाणी उभे होते. त्यांनी इंदिरा गांधींना रिसीव केलं नाही, ते त्यांच्या निवासस्थानी इंदिरा गांधींची वाट बघत होते. जेव्हा त्यांच्या लक्षात झालं इंदिरा गांधींनी इथे यायच्या आधी ते अँबॅसेडर गेले, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं आपल्याकडे चूक झाली. देशाचा प्रधानमंत्री म्हणून इंदिराजींच्या आल्यात त्यांचा आपण सन्मान केला नाही, त्यांना आपण योग्य पद्धतीनं रिसीव केलं नाही. ते स्वतः इंडियन एम्बॅसीत गेले आणि इंदिरा गांधींची माफी त्यांनी मागितली. इंदिरा गांधींनी सांगितलं माझ्या माफीचा हा प्रश्न नाही. 40 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व मी करते आणि त्या 40 कोटी लोकांचे प्रतिष्ठा एखाद्या देशात होत नसेल तर हे मी कधी मान्य करणार नाही. सांगायचं तसं
या नेतृत्वाने देशाच्या भविष्याचा हा निर्णय आणि प्रतिष्ठेचा हा विचार मिळाला आणि त्यांच्याबरोबर युवकांचं काम ही करायची संधी आम्हाला लोकांना मिळाली हे आमच्या व्यक्तिगत जीवनाचं ते भाग्य मी समजतो. अनेकांच्यावर काम करतात, मनमोहन सिंगांच्यावर काम करतात, नरसिंहरावांच्यावर काम करतात, अनेकांच्यावर काम करतात. आज देश एका वेगळ्या दिशेने चालला. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. काही राजकीय विचाराच्या संबंधी आमची त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते, पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला दिसून चालणार नाही. तिथं देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथं राजकीय मंत्री हे करायचे नाही. आणि म्हणून मला ज्यावेळी सांगितलं गेलं की तुम्ही सर्व एकत्र येणार आहात, अनेक पक्ष असतात, पण तुमच्या आयुष्याचा उमेदीचा काळ तुम्ही एका विचारानं काम करण्यात घालवला. आणि असं असताना आज तुम्ही वेगवेगळ्या पक्षात असला तरी आपल्या जुन्या आठवणी लक्षात ठेवून आपण पक्षामध्ये विसरून या ठिकाणी एकत्र येतात हे मला समजलं. त्याचा मला मनापासून आनंद झाला आणि त्यासाठीच विचारलं. आपण काम करत राहू, संधी मिळेल त्याची उपयुक्तता समाजाला कशी देता येईल तो अखंड प्रयत्न करू. आणि त्यासाठी हा जो तुमचा प्रयत्न आहे हा इथं थांबू नका. जुन्या सरकारांना बोलवूया, सामायिकपणानं राष्ट्रहिताचं कुठलं काम करायची संधी मिळत असेल तर एका विचारानं त्याच्यात सहभागी व्हा आणि या देशाची प्रतिष्ठा ही वाढवण्याचं काम आपण सगळे मिळून करू. त्या कामाला माझ्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. माझे दोन शब्द संपतो. मी या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित ठेवला त्यांनी गुस्से आणि त्यांच्या सहकार्यांना मी धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम संपला.